नमो बुद्धाय सर्वांना। मी धम्मरक्षिता श्रामनेरी अमरावती इथून बोलत आहे आणि मी सध्या वास्तव्यास बौद्धगयाला असते। बौद्धगयामध्ये मी रूम करून राहते आणि तिथे कारण तिथे राहण्याची बौद्ध भिक्षुणींचा विहार नसल्यामुळे मला तिथे रूम राहावं लागतं। तर तिथे राहण्याचा आणि जेवणाचा जो खर्च आहे तो मला उपासक दान देतात, त्याच्यातून होते। कधी कधी नाही होत, कधी कधी खूप समस्या येतात आणि म्हणजे जशा उदाहरणार्थ तब्येतीच्या समस्या आहे आणि राहण्याच्या समस्या आहे, कधी जेवणाच्या समस्या आहे, त्या येतात। कारण महाराष्ट्रीयन असल्यामुळे बिहारचं जेवण जे आहे ते एकाएकी सूट होत नाही। आणि त्यानंतर मग राहण्याचा प्रश्न झाला तर बौद्ध भिक्षुणींचं महाराष्ट्रीयन किंवा भारतामधल्या बौद्ध भिक्षुणींचं तिथं विहार नसल्यामुळे मला तिथे प्रोटेक्शन भासत नाही, संरक्षण भासत नाही। त्याच्यामुळे एक म्हणजे चांगली रूम बघून किंवा हॉटेलमध्ये चांगली रूम करून राहावं लागते, त्याचाही खर्च महाग जातो। तर सगळ्या गोष्टी करताना म्हणजे शिक्षणाचा खर्च झेपावणं, तिथे राहण्याचा खर्च झेपावणं खूप त्रासिक गोष्ट आहे। महत्त्वाचं म्हणजे सिक्युरिटी। महाराष्ट्रीयन भिक्षुणींना तिथे कुठलीही सिक्युरिटी नाही आहे आणि त्याच्यातून आम्हाला त्रयस्थ वातावरण निर्माण होते। उदाहरणार्थ जेव्हा मी तिथे डिसेंबर महिन्यामध्ये गेले असता तिथे जे मेन बौद्ध विहार आहे महाबोधी, जे सगळ्यात भगवान बुद्धांना जिथं संबोधी प्राप्त झाली, तिथे जे महाबोधी टेम्पल आहे तिथे महाराष्ट्रीयन बौद्ध भिक्षुणींना खूप अडीअडचणी जातात। बौद्ध भिक्षूंना म्हणजे खूप अडीअडचणी जातात। उदाहरणार्थ तिथले जे पंडित आहेत तर ते आम्हाला खूप त्रास देतात आणि तिथे काम करणारे जे लोक आहेत, उदाहरणार्थ तिथली एक बाई आहे जे साफसफाई करते, तो पंडित तिला सांगून आम्हाला खूप त्रयस्थ जीवन म्हणजे जगावं लागते, ते खूप त्रास देतात आम्हाला। त्यांनी 3.5 महिने मागे मला त्रास दिला होता। तर त्यावेळेला कोणाला सांगावं किंवा आपली व्यथा कशी मांडावी म्हणून मला असं वाटलं की मी तुमच्या समोर सांगावं ही जीवन माझं। बौद्ध भिक्षुणींचं, एक तरुण भिक्षुणींचं जीवन जगणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे। कारण तिथे सिक्युरिटी, राहण्याचा, खाण्याचा, त्याचबरोबर अभ्यासाचा खूप समस्या निर्माण होतात। आणि राहणं आणि सिक्युरिटी म्हटलं की पहिल्यांदा ते महाराष्ट्र सोडून बिहार आहेत, तर तिथल्या लोकांची मानसिकता जे आहे तर ते अजूनही विकसित नाही आहे। त्याच्यामुळे ते स्त्री आणि पुरुषात बौद्ध भिक्षुणींमध्ये फरक करतात आणि तिथे ऑल इंडिया भिक्षू संघ आहे पण प्रॉपर महाराष्ट्रीयन भिक्षू संघ तिथे नाही आहे। महाराष्ट्रीयन भिक्षू संघाचा औरंगाबादच्या एका मोठ्या भंतेंचं विहार आहे, पण बौद्ध भिक्षुणींचं तिथे विहार नाही आहे। आणि बौद्ध भिक्षुणींची म्हणजे कमीत कमी 20 ते 40 भिक्षुणींची तिथे संघटना सुद्धा नाही आहे। आता 10-12 भिक्षुणींची संघटना म्हणजे तिथं जुळल्या गेलेले आहे, पण कुठं बौद्ध भिक्षुणी जे आहे तर त्या म्हणजे ऑल इंडिया भिक्षुणी संघ म्हणजे आता झाले असून 10-15 दिवस ते 10-12 तिथे बौद्ध भिक्षुणी नवीन बनलेले आहे, पण तिथे राहण्याचा आणि बौद्ध भिक्षुणींना प्रशिक्षण तिथे नाही आहे। बौद्ध भिक्षुणी आपल्या समाजात घडल्या पाहिजे, म्हणजे त्या प्रशिक्षित धम्माने प्रशिक्षित भिक्षुणी बनल्या पाहिजे। नुसते उपासक आणि बौद्ध भिक्षूंचा संबंध धम्मापुरता असावा पण त्या बाहेरचाही असावा, म्हणजे बौद्ध भिक्षू आणि उपासक आणि बौद्ध भिक्षू आणि उपासक जुळून राहतील। म्हणजे कसं आम्ही आमच्या समस्या आपल्या उपासकांना सांगणार किंवा त्यांच्या ज्या समस्या आहे त्यांच्या समस्येतून कसं धम्माने बाहेर काढायचं हे आम्ही जर बौद्ध भिक्षूने एकत्र येऊन तिथे जर प्रशिक्षण केंद्र सुरू केलं तर त्यामध्ये प्रशिक्षण केंद्र म्हणजे बौद्ध भिक्षुनी प्रशिक्षण केंद्र जर तिथे सुरू झालं तर त्या प्रशिक्षणातून एक प्रशिक्षित भिक्षुनी निर्माण होतील,
त्याचबरोबर त्यांची सेक्युरिटी सुद्धा ते जपतील आणि त्यानंतर राहण्याचा खाण्याचा जो म्हणजे बाहेरचा जो खर्च आहे तो सुद्धा वाचेल. आणि त्यानंतर जर आम्ही बौद्ध भिक्षूंनी प्रशिक्षित झालो, एकत्र आलो, तर त्यामुळे समाजाला सुद्धा आमचा फायदा होईल. बौद्ध भिक्षुणींचं जीवन एक सुरळीतपणे कसं व्यवस्थित संरक्षितरित्या चालेल. आणि त्यानुसार जर मग आपण कुठल्या शिक्षणाच्या भिक्षुणी असेल, कोणी धम्मामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या भिक्षुणी असेल, किंवा लेणी संवर्धन करण्यासाठी जे बौद्ध भिक्षुणींचं काम आहे ते करेल. उदाहरणार्थ आपण केसरिया लेणी जर म्हणू, तर त्या केसरिया लेणी जर तुम्ही तिथे भेट द्यायला आले, अनोमा नदीच्या जवळ केसरिया नदी आहे, केसरिया लेणी आहे, तिथे जर तुम्ही आले तर तिथे तुम्ही फक्त टूर घेऊन आले तर तुम्ही फक्त बघाल, तर बघणार आणि टूरचा वेळ झाला की तुम्ही निघून जाणार. पण तिथे तुम्ही थोडंसं निरीक्षण करा. निरीक्षण कसं, तिथे तुम्हाला भगवान बुद्धांचे जे आहे आपले चेहरा ते तुम्हाला गायब दिसतील, सगळ्याच मूर्त्याचा, आणि एक हात गायब दिसतील सगळ्याच मूर्त्याचा. का बरं? त्याच्यावरून उन्हाळे, हिवाळे, पावसाळे गेले, काळ गेला, मग त्यांचा फक्त एवढाच भाग का गायब आहे? म्हणजे प्रश्न आहे मोठा. कुठल्याही लेणीमध्ये जा, भगवान बुद्धांचे चेहरे गायब आहे. मग आपण आर्किओलॉजी डिपार्टमेंटला जर विचारलं की बा तुम्ही लेणी संरक्षण म्हणता, ठीक आहे, मग भगवान बुद्धांचे जे चेहरे आहे ते गायब आहे, कुठेतरी पडले असेल तिथे किंवा दडले असेल, ते तुम्ही उत्खननात आणले का? मग ते कुठे आहेत असेल तर ठीक आहे, तुम्ही आर्किओलॉजी डिपार्टमेंटमध्ये जेवढ्या मूर्त्या आहेत तेवढे तुमचे चेहरे त्यांचे आहे का? नसेल तर मग कुठं गायब झाले? मग याचं आपण उत्खनन करून, निरीक्षण करून ते समाजाच्या समोर आणलं पाहिजे. आणि ज्या अर्धवट मूर्त्या आहेत त्यांना पूर्ण केलं पाहिजे. नाहीतर ते वास्तू थोडी थोडी करता करता काय होणार, ते नष्ट होत जाणार. आणि आपण आपल्या वास्तूला फक्त भेट देऊन चालणार नाही, तिथलं संवर्धन केलं पाहिजे. तिथली जी धम्मलिपी आहे ते आपल्या बौद्ध बांधवांना वाचता आली पाहिजे. उदाहरणार्थ अशोककालीन धम्मलिपी हे आपल्या बौद्ध बांधवांना वाचता आली पाहिजे. त्यानंतर सातवाहनकालीन धम्मलिपी हे बौद्ध बांधवांना वाचता आली पाहिजे. आपल्या भारतामध्ये जेव्हा संवर्धन म्हणजे सर्वेक्षण होते तर त्यामध्ये भाषा हा महत्वाचा मुद्दा आहे. तर आपल्या बौद्ध बांधवांना पाली भाषा आली पाहिजे. पाली भाषा सहज शिकता येते. आणि त्यानंतर शिकवणारे लातूरचे सर आहेत किंवा मुंबई रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, तिथूनही पाली भाषा तुम्हाला ऑनलाईन शिकता येते. आणि नाशिकचे खरे सर आहेत, त्यांच्याकडूनही तुम्हाला पाली भाषा आणि बौद्ध धम्मलिपी, अशोककालीन बौद्ध धम्मलिपी तुम्हाला शिकता येते. त्याचबरोबर सातवाहनकालीन धम्मलिपी तुम्हाला शिकता येते. कारण आपण आपल्या भाषेचा प्रचार हा महत्वाचा आहे. त्यावरून आपला धम्म म्हणजे जर तुम्ही लेणीमध्ये गेले एखाद्या आणि तिथे जर अशोककालीन लिपी धम्मलिपी लिहिली असेल, तुम्हाला वाचता आली पाहिजे. ही लेणी कोणी बनवलेली आहे, या लेणीसाठी कोणी दान केलं, आणि त्याचबरोबर इथे भिक्षू किंवा भिक्षुणी संघ कशा प्रकारे राहत होता, त्याचप्रमाणे तिथलं संवर्धन कसं होत होतं, आपलं जीवन ते कसं चालवित होते, त्या काळी बौद्ध धम्म लेण्या कशा बनवल्या नाही का, कुणी बनवला, हे त्या ज्यांनी हे बौद्ध लेणीसाठी दान दिलेलं आहे त्या लेणीवर तसे ते त्या धम्मलिपीमध्ये कोरलेलं आहे. हे आपल्याला लक्षात असू द्या. ती धम्मलिपी तुम्हाला वाचता आली पाहिजे. म्हणून असं आपण थोडं थोडं का होईना आपण भाषा, लेणी, भगवान बुद्धांच्या मूर्त्या आणि लेणीचं संवर्धन आपण केलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपण बौद्ध भिक्षुणींचं जीवन बघूया. तर या जीवनामध्ये खरंच बौद्ध भिक्षुणी जर आपलं जीवन धम्माला देत असेल तर त्यांच्या जीवनाचा सुद्धा प्रश्न असतो, तो सुद्धा आपण सोडवला पाहिजे. नुसतं दान देऊनच चालत नाही, तर आपण शिक्षणासाठी मदत केली पाहिजे. आर्थिक असो, सामाजिक असो, कुठल्या समस्या असो किंवा कुठल्या चर्चा असो, अशा प्रकारचं दान तुम्ही केलं पाहिजे. किंवा उदाहरणार्थ तुमच्या जर आमच्या म्हणजे समस्या असेल त्या मांडल्या पाहिजे. किंवा ज्या एकमेकांच्या गैरसमज आहेत तर त्या निंदेद्वारे बाहेर न येता ते तुम्ही समस्यांचे तोड घेऊन तुम्ही त्या समस्या सोडवल्या पाहिजे. आपल्या समाजामध्ये
काही गोष्टींच्या म्हणजे अफवा, निंदा किंवा त्या बौद्ध भिक्षूंना कसं डावललं जाईल, काही लोक खूप प्रयत्न करतात. तर हे प्रयत्न न करता त्यांची समस्या जाणून खरंच ती गोष्ट घडली असेल का, किंवा आम्ही जेवताना किंवा चारिका करतो तर कधी कधी, आता तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की बौद्ध गयाला श्रीलंका विहारातील एक रतिबिगा म्हणून बौद्ध विहार आहे रतिबिगा एरियामध्ये. तर तिथे एका बौद्ध भिक्षूंना, तरुण भिक्षू होते ते, तर त्यांना चारिकेमध्ये विष देऊन मारण्यात आलेला आहे. हा सुद्धा मुद्दा कोणी उचलला नाही, तर मला वाटतं हा सुद्धा मुद्दा आपण सांगावा की आम्ही चारिका करावी का. काही लोक म्हणतात तुम्ही चारिका का करत नाही. तर मग अशा जर चारिका करून आम्ही तिथं जेवण सुद्धा करू शकत नाही, कारण मग विष प्राशन झालं की मग मरण येतं. त्याच्यामुळे मग ते पण चारिका आम्हाला करता येत नाही. संरक्षणाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. हे सारे म्हणजे आम्ही कुठल्या माध्यमातून सोडवावे, म्हणून एक प्रकारचा हा मीडिया कामात यावा आपल्या, म्हणून मी तुमच्यासमोर बोलत आहे. त्याचबरोबर आपला धम्माचा प्रचार, सगळे म्हणतात धम्माचा प्रचार, पण जर बौद्ध भिक्षूंनी प्रशिक्षित असल्या तर खरा तुमच्यापर्यंत धम्म पोहोचवेल. जर बौद्ध भिक्षू खरंच प्रशिक्षित असेल तर बौद्ध धम्माचा प्रचार होईल. नाहीतर बौद्ध गयाला आजही 100 भिक्षू मागं बनवण्यात आलेले आहे. जे तुमच्या समोर येतात, तुमच्याच महाराष्ट्रामध्ये येतात, ते बौद्ध भिक्षू चिवर घालून येतात. RSSचे भिक्षू येतात तुमच्या समोर, खर्रा खाणार, गुटखा खाणार, तंबाखू खाणार. त्याच्यामुळे बौद्ध भिक्षूंनी बदनाम होतात. आणि आपण म्हणतो हेच का आपल्या समाजाचे भिक्षू? अरे ते खरंच आपले आहेत का? त्यांना विचारा तुमचे गुरु कोण, तुम्ही किती वर्ष झाले भिक्षू झालेत का, तुमची उपसंपदा झाली का. तुम्ही त्यांची नावं जाणून घ्या, त्यांच्या गुरूंची नावं जाणून घ्या, आणि त्यांची खरंच प्रशिक्षण झालं आहे का हे बघा. नाही तर उठला सुटला कोणी म्हातारा झाला की भिक्षू बनला, कशासाठी बनला हे सुद्धा विचारा त्यांना. का बरं, म्हणजे काम करता येत नाही म्हणून बनला का? तर नाही. म्हणजे कोणाचं प्रशिक्षण असते म्हणून तो मजबूत भिक्षू, किंवा ज्याचं प्रशिक्षण नसते म्हणून तो भिक्षू नाही, असंही जीवन नाही. या चिवरामध्ये यायला कोणी भगवान बुद्धांनी रोखलं नाहीये कोणाला. पण बौद्ध भिक्षू जर प्रशिक्षित असला बौद्ध धम्माने तर या समाजाला त्याचा फायदा होईल. नाहीतर बौद्ध भिक्षुनींचे मी खूप जीवन बघितलेले आहे जेव्हा मी स्वतः चिवरामध्ये आहे. तर त्यांना जेव्हा ते म्हातारे होतात, मरण जवळ येते, तर त्यांच्या अशा कुठे असतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायलाही कुणी नसतं. त्यांचं मरण खूप म्हणजे विहाराचे काही येतात की बाया पाया लागत होता आणि भंतेजी मरून पडले होते. त्यांना समजलं नाही, सगळेजण पाया लागून गेले. एक माणूस आला, बा भंतेजी उठून काऊन नाही राहिले म्हणून हलवलं तर ते मरण पावलेले असतात. तर असेही समाजाचे बौद्ध भिक्षुनींचे हाल आहे. मग आपण धम्म कुठपर्यंत बाबासाहेब बुद्ध आपण डोक्यात भरले, जय भीम म्हणतो, नमो बुद्धाय म्हणतो, पण खरंच आपण कुठं आहो, आपली मानसिक स्थिती, आपली भौतिक स्थिती काय आहे. आणि या समाजामध्ये आज हिंसा, भाषेची हिंसा, मानसिक हिंसा, शारीरिक हिंसा किती वाढलेली आहे नाही का. किती जर रोजचा पेपर वाचला आपण तर हिंसेचे प्रकार किती सारे आढळतात नाही का. एकच नगर पण या नगरामध्ये किती साऱ्या हिंसा होतात. उदाहरणार्थ कास्टिझम, उदाहरणार्थ शेजारी पाजाराचे भांडणं, किंवा उदाहरणार्थ मुला मुलीचे त्रास अशा, किंवा आपल्या वस्तीमध्ये दारूचे असणारे दुकानं, हे एक हिंसाच आहे असं म्हटलं तर. आणि त्यानंतर मग म्हणजे शेजारी पाजारी जे असतात त्यांची जर वेगळी कास्ट असली तर ते पण 12च्या नंतरही, मी आता जिथे राहते म्हणजे माझे आई वडील, तर तिथे तर 12 नंतरही मंदिरामध्ये म्हणजे हे राहतात, म्हणजे आवाज येतात त्यांच्या याचे. मग आपल्याला 10 पर्यंत प्रबंध आहे, त्यांना प्रतिबंध नाही आहे का नाही का. हा मोठा प्रश्न आहे नाही का. म्हणजे बौद्ध म्हटलं तर अरे वा कायद्यात बसतो, नियमात बसतो, त्यांना नियम नाही आहे का, हा पण प्रश्न पडतो सगळ्यात मोठा. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कम्युनिटीच्या आहे, बौद्ध भिक्षूंच्या आहे, उपासकांच्या आहे. ह्या तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करावा. आणि हे चॅनल आहे तथागत चॅनल, यामध्ये मी सगळ्यांना हेच सांगणार आहे की आपण दान करता या तथागताला, या तथागत चॅनलला आपण दान केलं पाहिजे.
जेणेकरून हे चॅनल आपल्या अमरावतीचं चॅनल हे चाललं पाहिजे. या चॅनलच्या माध्यमातून बौद्ध विहार, बौद्ध भिक्षूंचे प्रबोधन, भिक्षुणींचे प्रबोधन, उपासक वर्ग, प्रशिक्षित वर्ग, त्याचप्रमाणे बौद्ध धम्म एकीला आलेला, नाही का. एकी खूप महत्वाची आहे आपल्या समाजामध्ये. म्हणजे आपण कसं ना खूप जणांकडे बोट दाखवतो असा तसा तसा, पण आपल्या समाजामध्ये याच्यातूनच छोट्या छोट्या गोष्टींमधून एकी तुटते. मग आपल्या अमरावतीतल्या बौद्धांची किती एकी आहे, नाही का. 14 एप्रिलला आपण एकी म्हणून बाबासाहेबांचे जय करतो, पण एकी खरंच आहे का. आपला लॉयर संघ आहे, ॲडव्होकेट संघ आहे, त्यांची एकी आहे. आपल्या एरियातल्या लोकांची किती एकी आहे, नाही का. किंवा ही जर बौद्ध बांधव आहे तर धम्माचा खरंच आपण कुठपर्यंत आपल्या शेजाऱ्यांमध्ये, पाजाऱ्यांमध्ये किंवा आपल्या घरामध्ये कुठपर्यंत बुद्धम शरणं गच्छामि, धम्मम शरणं गच्छामि, संघम शरणं गच्छामि, हा फक्त इथपर्यंतच न राहता इतिपिसो भगवा अरहं, जे बुद्ध धम्म संघ वंदना आहे याचा आपण आपल्या जे नवीन पिढी आहे त्यांना सुद्धा ही वंदना आली पाहिजे. पाली भाषा त्याच्यासोबतच अर्थ कळला पाहिजे, नाही का. ध्यानाचे शिबिर आपण घेतले पाहिजे आणि ध्यानाच्या माध्यमातून आपल्या बुद्धीचा विकास होते, मनाला मौन असण्याची सवय पडते, नाही का. शांतीसोबत क्रांती बाबासाहेबांनी सांगितलेली आहे, नाही का. पण भगवान बुद्धांच्या ओटीत आपल्याला बाबासाहेबांनी टाकलं शांतीच्या मार्गावर. पण बाबासाहेब काय म्हणतात की अन्याय करणेवाल्यापेक्षा सहन करणेवाला गुन्हेगार आहे, नाही का. बाबासाहेबांचं इतकं मोठं संविधान आहे, नाही का. जेवढेही कोर्ट चालतात, हायकोर्ट असो, सुप्रीम कोर्ट असतो, कुठलाही कोर्ट असो, बाबासाहेबांच्या संविधानाने चालतो. या सगळा भारत जो आहे बाबासाहेबांच्या संविधानाने चालतो. मग धम्मानेच या भारत चालतो ना, कारण धम्मच बाबासाहेबांनी संविधानात मांडलेला आहे, हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. मग आपण आपल्या जीवनामध्ये तो कुठपत प्रसार केलेला आहे, नाही का. जर या तिरंग्यावर, आपला धम्मध्वजावर जर बौद्ध धम्माचं 24 आऱ्याचं चक्र असेल, मग आपण त्या चक्राची गती आपण धम्माने का वाढू नये, धम्मचक्र पवर्तन, नाही का. आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करूया आणि आपण आपल्या चॅनलला कसं मोठं करता येईल, दान देऊन आपण आपल्या धम्माचा प्रचार या चॅनलमधून, मीडियामधून कसा होईल, तर तुम्ही सगळ्यांनी मदत आपण अमरावतीच्या लोकांनी करूया. त्याचबरोबर जर बौद्ध भिक्षुणींच्या समस्या तुम्ही सॉल्व करत असाल किंवा तुम्ही त्यांना मदत करत असाल किंवा कुठलीही, मी असे म्हणत नाही की आर्थिकच मदत करावी, मी असं म्हणत आहे की तुम्ही त्यांना सपोर्ट तरी करावा. कारण एक बौद्ध भिक्षुणींचं जीवन, तरुण भिक्षुणींचं जीवन खूप महत्त्वाचं असते. सगळे आई वडील सोडून, सौंदर्य सोडून, आपलं जीवन त्यागून, संसार त्यागून त्या भिक्षुणी बनत असतात. तर त्याच्यामध्ये प्रशिक्षण त्यांना मिळालं, त्यांना सिक्युरिटी मिळाली, तर त्यांचं जीवन हे बौद्ध धम्माच्या कामी आणि त्याचबरोबर उपासकांच्या कामी येईल, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि त्याचबरोबर आपण आपल्या जीवनामध्ये कसा बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार एकमेकांच्या मार्फत करता येईल हे आपल्याला जाणीवपूर्वक समजलं पाहिजे, नाही का. म्हणजे एवढी आपलं अंडरस्टँडिंग वाढवलं पाहिजे. म्हणून बौद्ध लेण्यांचं संवर्धन, बौद्ध धम्म आपल्या जीवनात उतरवणे आणि त्याचं आचरण करणे, विचारातून आचारातून जीवनामध्ये तो उतरवणे आणि त्याची घरी चर्चा करणे, हे तेवढं सगळं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या लहान लेकरापासून मोठ्यापर्यंत कळेल, हा सगळा धम्म प्रचारच आहे. म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण बौद्ध भिक्षूंसाठी आणि बौद्ध भिक्षू उपासकांसाठी असं म्हणून आपण एकी करून आपल्या समाजातील समस्या धम्माने सोडवूया. जय भीम, नमो बुद्धाय. साधू साधू साधू. माझी धम्मदीक्षा दीक्षाभूमीवर झाली. सुरेश ससाई माझी उपध्याया. तर माझी 9 ऑक्टोबरला दीक्षाभूमीला धम्मदीक्षा झाली. तर आता मला ऑक्टोबरला 9 तारखेला 4थं वर्ष सुरू होईल. तर मी म्हणजे माझ्या आईचे संस्कार आहेत.
म्हणतात की आपली पहिली शिक्षिका आई असते. माझ्या आईनी मला लहानपणापासून बुद्धविहारात नेलं. बुद्धविहारात नेलं, त्याचबरोबर माझ्याकडून बुद्ध धम्म संगमना पाठ करून घेतली, त्याचा अर्थ पाठ करून घेतला. त्याच्यात मला गोडी लागली. त्याच्यामुळे मी रोज बुद्धांचं जे बुद्ध धम्म संगवंदना बुद्धवंदना पुस्तक वाचायची. आणि पुस्तक वाचल्यानंतर सगळं मला वाटलं आपण जीवनात एज्युकेशन केलं, धम्माची आपल्याला माहिती आहे, शिबिर आपले झालेले आहे. आणि त्यानंतर एकदा एकटे रूम करून राहत असताना मला असा विचार आला की मी सगळंच तर आपल्या जीवनामध्ये माझ्या आई वडिलांनी मला दिलेलं आहे, हे जीवन मी चांगलंच रित्या जगलेलं आहे. तर मला वाटलं माझ्या जीवनात कुठली तरी कमी राहिलेली आहे. तर त्यावेळेला असा विचार केला, झोपले, तर त्यावेळेला मला एक स्वप्न पडलं की फक्त चिवराचं जीवन तुम्ही जगलेले नाही, असं स्वप्न पडलं. तर त्यावेळेला मी सकाळी विचार केला आणि विचार केल्यानंतर 2 दिवसांनी त्यावेळेला विचाराला माझ्या वडिलांना, आईला म्हटलं मी की आई मला भिक्षुनी बनायचं आहे म्हटलं. तर आई वडील थोडे तेव्हा नाराज झाले, पण आईनी, माझी आई मजबूत असल्याने, तर म्हणे ठीक आहे म्हणे, तुझी इच्छा, तर तू बौद्ध भिक्षुणी बन म्हणे. तर मग आईवडिलांची परमिशन घेतली आणि दीक्षाभूमीवर माझी 9 ऑक्टोबरला दीक्षा झाली. असं माझं भिक्षुनी जीवन सुरू झालं. साधू नमस्कार. मला समाजाला आज संदेश द्यायचा आहे की आपल्या समाजात कसं बुद्धा चॅनल असो की तथागत चॅनल असो, त्यांना म्हणजे ते काय त्यांच्या काय घरून भरतील का नेमणे पैसे. तर आपलं म्हणजे माझं कर्तव्य आहे, म्हणजे बौद्ध धम्मात राहून माझं कर्तव्य असं आहे, नागरिक कर्तव्य असं आहे की बा धम्माला दान द्यायचं आणि पुढे पुढे चॅनल चाललं पाहिजे. ह्या तुम्ही दानाच्या रूपात दिला, चळवळीच्या बद्दल चळवळ चालली पाहिजे, हा तुमचा मला हे म्हणायचं आहे की ह्या भिक्खुनी बनल्यात तर तुम्हाला काय वाटते का बा ह्या समाजाला काय म्हणायचं आहे का मी माझं एक मुलगी दान दिली, दानच दिली तुम्ही, हा तुम्हाला कसं वाटते ते, असं म्हणायचं आहे मला. वाईट नाही, स्पष्ट सांगा म्हणजे तुमच्यापासून लोक प्रेरणा घेतील असं म्हणायचं मला. तू मला दान केलं का नाही, तर तुझं काय मनोगत आहे बा, म्हणजे भिक्षुनी अशा निर्माण झाल्या पाहिजे असं माझं मनोगत आहे. अजून वडील म्हणून आपल्याला काय वाटतं? मला असं वाटते का आपल्या समोर आपल्या मुलाचे लग्न वगैरे होऊन आपण मोकळे झालं पाहिजे असं वाटते. पण असं जर आपल्या समोर आल्यावर असं जरा भारी वाटते. हां हां फील वाटते. हो हां हां पण फार मोठं कार्य केलं तुम्ही फील वाटलं, तुमचा मोठा वाटा आहे समाजासाठी. आणि याला फार मोठी म्हणतात 36 इंची छाती लागते, याला मोठं मन लागते नाही का. तर तुम्हाला काय म्हणायचं आहे? सम्राट अशोकांनी आपले मुलं जसे दान केले समाजाला नाही का, तर तुम्ही आमच्या चॅनलला आमच्या इथे आलात, आमच्या निवासी आलात, त्याबद्दल आपलं सर्वांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि आपल्या मुलाखत लवकरात लवकर TV चॅनलवर कशी अशी प्रयत्न करतो. जय भीम. जय